दिवस झाले गेला तरी कुठं सांगितलेला अजिबात ऐकत नाही. राम राम सरपंच, राम राम. कोण पाटील आणि तुम्ही इथं? होय सरपंच, गावची एकजूट करून त्या गावाला आणि त्याचप्रमाणे आपणाला सुरक्षित राहायचं असल्यास ही धीरजमाई व्हायलाच हवी. लवकर डोळ्यावर पडले पुढं. ही धीरजमाई तुमच्या प्रतापची 2 दिवसापूर्वी झाली आणि त्याचा फायदा म्हणजे तुमच्या 2 कट्टर दुश्मनापैकी एक आमच्या हाती लागलाय. कोण आहे तो? कोण आहे तो? कोण आहे तो? तुमचा दुश्मन दाखवून दरडा सिंग उर्फ दगडू. काय दगडा तुमच्या हाती आला? अरे मग उशीर कशाला? आणा त्याला इथं. त्याच्या बापाला जसं पायाच्या डोकरीनं ठार केलं तसं त्यालाही पोहोचवलं. साला माझ्यावर बापाचा सूड उभू पाहतो काय? त्याच्या भावानं चक्क माझं नाक कापलं. हो, तुमच्या समोरून शेवंताला पळून नेली. सोंटे वाचून खोकला गेला हे खरं, पण त्यामुळं गावानं माझ्यावर शिंतोडे उडवले की सरपंच भेत्रा म्हणून त्याच्या गावाला दाखवून द्यायचंय. आज सरपंच भेत्रा नाही आहे, तो एक वाघ. त्या झाडाला घेऊन या. आता होतो. पाटील जरा थांबा. हे बघा, तुम्ही ज्याला पकडून आणलाय तो दरडाच आहे ना? 100%. अगदी त्याचा खास साथीला जल्लाद आहे आमच्या बरोबर. ठीक आहे, त्याला मजबूत बांधून आणा. हा सुरार लपवला असेल त्यानं आणि इथं आणल्यावर त्याला माझ्यापासून दूर ठेवा, नाही तर तो पिसाळलेला वाघ माझ्या झेप घेऊन माझ्या नरडा पडेल. त्याबद्दल विद्याचा तर मग लवकर घेऊन या. साल्याचे चामडीत काढतो सोलून. आलोच घेऊन. मला फार भीती वाटत होती. माझ्यावर आपल्या बापाचा सूड उगवल्याशिवाय हे टाकू कद्या मी शांत राहणार नाही. त्याच्या बापाला जसा मारला तसाच मला मारेल. पण आज वारे शेर भाद्या अजून गुण करतोय. माझ्यावर सूड उगायला येणार होतास ना? आता तुझ्या बापाला भेटायला वाटतो का बा? जरा सोड. मग तुझा दगड कसा टाळता त्याला तारडावरून मोज कापून ठार करतो. पाटील याच्या पायाला गोळी लागली ना? होय. हे भैया, माझा पहिला प्रसाद. प्रायचित द्यायला कोण तुला जीवन ठेवतात? मला मारला ठार केला तरी त्याचा मला काय भेटो करणार नाही. माझ्या रक्ताच्या टेंबाने असे किती एकदा निर्माण होतील आणि पूजा सारख्या सैतानाला पाणी पाजतीये.
तुमच्या बापाला दारग्या तुमचे एकुलते एक बहीण नदीत बदलून ठार गेले. होय सारा गावाला मेघ सांगितलं किती पाय घसरून पडले म्हणून. काय रे दल्ला तुझं पोट कसं आहे? अरे किती हाल कर पण नाही दुखवणार. थांब. तुझे चामडेच काढतो सोडून. बोल ऐश्वर्या कुठे आहे? तो तुला असा नाही घालणार. तो तुझा मोठा बनाईल. असं तुझे पाठ सोल्यावर फोडून काढतो. शेवटी माझ्या पायावर पडलास. आता पहा माझं शासन. कसे मोठे मान काटकन कसाला आवाज काटकाट या टप्प्यात गावच्या हेरशेवर टाकून या. काय केलं ते? कोल्ड्रिंक तिकडे दडा मेला. बाबा काय केलं ते? त्याला मारायचं नव्हतं. मग काय पूजा करायची होती त्याची? होय बाबा त्याची पूजा करायची होती. तो तेवढ्याच लायकीचा होता. टाकोची पूजा. त्याला डाकू कोणी बनवला? तुम्ही बनवलं बाबा. त्याच्या वडिलांना ठार करून त्या सुकुमार सज्जन मुलांना डाकू बनवलं. आणि खरे गुन्हेगार तुम्ही आहात. डाकू तुम्ही आहात. प्रताप नाही दिले सांगा बाबा याचा जीव का घेतला? बापाला प्रश्न विचारतोस? अन्यायाविरुद्ध बापालाच प्रश्न काय? याच्याशी दोन हात करायची तयारी आहे माझी. हे मत चालतो या घरातून. जाणारच आहे. मी कशाला राहायचं इथे? पुण्याच्या घरात मला राहायचं नाही. पाटील तुझा कुटील नाव समजला मला. तुला काय सांगितलं होतं? या दरडाला मारायचं ना म्हणून. तू हे सरपंचांना काय नाही सांगितलं? पाटील याद राख. आपली दुश्मनी संपली नसून किती दुपटीनं वाढले आहेत हे तो मी